अर्धी वाटी नाचणी ही हातसडीची नाचणी असल्यामुळे थोडा कोंडा जास्त असतो. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने 2-3 वेळा स्वच्छ धुतली की त्याच्यात डबल दुप्पट पाणी घालून ती रात्रभर भिजत ठेवायची. साधारण 15 ते 16 तास आपण ही भिजत ठेवू शकतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही नाचणी अशा पद्धतीने घेऊन त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ती नाचणी मिक्सरमध्ये घालायची. तेवढ्याच प्रमाणात म्हणजे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा चव किंवा अशा पद्धतीने मोठे तुकडे टाकले तरी चालतील आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं मग त्याचं आपण ह्या सगळ्या ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे. दुसऱ्या वेळी मी इथं थोडी वेलची टाकलेली आहे बघा लागलीच, जेणेकरून त्यात बारीक व्हावी. आणि हे परत दुसऱ्यांदा साधारण 2 ते 3 वेळा अशा पद्धतीने हे दूध आपण खोबऱ्याचं दूध आणि नाचणीचं दूध काढून घ्यायचं आहे. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही डिश लहान मुलं त्यानंतर वयस्कर लोक यांच्यासाठी ह्या उन्हाळ्यामध्ये गारवा देणारी अशी ही डिश आहे. त्यामुळे प्रत्येकानं ही आपण नक्की ट्राय करा. ही मुळात गोव्याची किंवा कोकणातील डिश आहे जिथं उष्णता जास्त असते, उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. आणि अशा पद्धतीनं 2-3 वेळा आपण नारळाचा हा चव काढून आणि नाचणीचं दूध काढून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने हे दूध काढून घेतलं आहे आणि त्याचं मोजल्यानंतर जेवढा बाऊल झाला आहे, 1 बाऊल साधारण माझं झालं आहे, त्यामध्ये अर्धा बाऊल इतका गूळ टाकायचा आहे. गुळाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल, अगदी पाव बाऊल टाकला तरी चालतो, कारण नाचणी ही गोड असते बऱ्यापैकी, नारळाच्या दुधामुळे गोडवा येतो. मी इथं अर्धा बाऊल टाकला आहे, जेणेकरून जरा छान अशी चविष्ट गोडसर व्हावी, लहान मुलं पण आवडीने खातील यासाठी. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे अगदी मंद गॅसवर अशा पद्धतीनं ढवळत ढवळत छान अगदी 3ऱ्या मिनटाला ते 4थ्या मिनटाला याला उकळी यायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र एकसारखं आपण ते ढवळत राहायचं आहे. मला जायफळ पण या डिशमध्ये आवडतं. जायफळ हे घालते मी, कारण त्याला चव खूप सुंदर येते जायफळामुळं. मी जायफळ थोडंसं खिसून घातलेलं आहे बघा. आणि अगदी 5व्या मिनटाला ते घट्ट व्हायला सुरुवात झाली की लगेच आपण ताटाला अशा पद्धतीनं तूप लावून घ्यायचं आहे. जरी नाही लावलं तरी चालतं आहे. अगदी तुम्ही जसा आकार पाहिजे त्या भांड्यात हे अशा पद्धतीनं घट्ट झालेलं मिश्रण एकसारखं ओतून आपण घेऊ शकता. मी इथं वड्या पाडलेल्या आहेत. तुम्हाला तसं नको असेल तर कुठल्याही पसरट भांड्यात, केकच्या भांड्यात वगैरे घालून तसा आकार काढूनसुद्धा तुम्ही वड्या पाडू शकता. हे लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक, कॅल्शियमने भरपूर आणि उष्णता कमी करणारं अशी ही नाचणीची खांडवी आपण ह्या उन्हाळ्यामध्ये जरूर ट्राय करा. अतिशय चविष्ट आणि प्रोटीन पण रिच आहे आणि कॅल्शियम पण रिच अशी ही नाचणी रक्तवाढीसाठी, उष्णता कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी डिश आहे आणि सहज सोप्या पद्धतीने होते. फार काही त्याला खूप भांडी वापरायची आहेत, खूप त्याला पसारा आहे असं काही नाही आहे. रात्री आपण नाचणी भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळीही करू शकतो. अशी ही नाचणीची खांडवी आपण जरूर ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.